अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्त मित्रमैत्रिणींना मनापासून नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे मजेत असालच याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपण वर्षभर अनेक सण उत्सव साजरे करतो, पण आपण स्वामी भक्त ज्या दिवसाची चातकासारखी वाट पाहत असतो तो सोन्याचा दिवस म्हणजे आपल्या मालकांचा, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन. यंदा 20 मार्च 2026ला शुक्रवारी आपल्या लाडक्या स्वामी महाराजांचा, स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. खरं सांगू का, हा दिवस आपल्यासाठी एखाद्या दिवाळीपेक्षा कमी नसतो. चैत्र शुक्ल द्वितीया हा तो मंगलमय दिवस जेव्हा स्वामींनी या धरेवर अवतार घेतला. खरं तर स्वामींनी कोणाच्या पोटी जन्म घेतला नाही, ते साक्षात प्रकट झाले, म्हणूनच आपण याला प्रकट दिन म्हणतो. आता तुम्ही म्हणाल, प्रकट दिन तर 20 मार्चला आहे, मग आतापासून कशाची तयारी? तर मंडळी, दरवर्षी आपण प्रकट दिनाचं औचित्य साधून स्वामींची एक खूप प्रभावी आणि 21 दिवसांची विशेष सेवा करत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच 21 दिवसांच्या सेवेबद्दल अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या सेवेमुळे अनेकांच्या आयुष्यात चमत्कार झाले आहेत. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही याआधी कधी स्वामींची 21 दिवसांची सेवा केली आहे का? आणि तुम्हाला आलेला एखादा छोटासा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. आता बघा, ही सेवा 28 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 20 मार्चपर्यंत चालते. पण ताई, प्रत्येकालाच 28 तारखेलाच सुरू करणे शक्य नसते. कधी मासिक धर्म येतो, कधी कोणाच्या घरी लग्न असतं, तर कधी गावाला जावं लागतं. मग काय करायचं? तर माझ्या मैत्रिणींनो, घाबरू नका. आपले स्वामी खूप दयाळू आहेत. तुम्ही तुमची सेवा 20 मार्चच्या आधी कधीही पूर्ण करू शकता. अगदी आजपासून सुरू केली तरी चालेल. महत्त्वाचं काय, तर प्रकट दिनापर्यंत स्वामींची ही सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. समजा काही कारणाने उशीर झाला आणि सेवा 21-22 मार्चपर्यंत गेली, तरी काही हरकत नाही. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही ही सेवा कोणत्या तारखेपासून सुरू करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे आपल्याला कळेल की किती स्वामी भक्त एकत्र सेवा करत आहेत. आणि हे सर्वांचं आपण जाणून घेणारच आहोत. त्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढे वळूया. तर मित्रांनो, आता मुख्य सेवा काय आहे, तर ती आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची 21 पारायणे. हा ग्रंथ म्हणजे नुसतं पुस्तक नाही, तर स्वामींचं साक्षात रूप आहे. यात 21 अध्याय आहेत. रोज 1 ते 21 अध्याय वाचले की एक पारायण पूर्ण होतं. बऱ्याच जणी विचारतात, ताई, एका दिवसात पूर्ण 21 अध्याय वाचणे शक्य नाही, मग काय करू? तर बघा, तुम्ही रोज 7-7 अध्याय वाचू शकता, म्हणजे 3 दिवसात एक पारायण होईल. पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर शक्य असेल तर एका बैठकीत बसून पूर्ण पारायण करा. त्याचा अनुभव वेगळाच असतो. जर घरी छोटं बाळ असेल किंवा खूप कामं असतील तर सकाळी थोडे आणि संध्याकाळी थोडे वाचले तरी चालतील. स्वामींना तुमचं कष्ट माहिती आहे, ते तुमची परिस्थिती समजून घेतात. त्यामुळे हे पारायण करताना सर्वात जास्त म्हणजे आपला भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती श्रद्धेने, की तुमचा भाव ठेवून किती श्रद्धेने तुम्ही हे पारायण करतात ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचं अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ठरवा, पारायण करा. एका दिवसात तुम्ही पूर्ण करू शकता 21 अध्याय, किंवा 7-7 अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकतात.
बरं, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतामधला तुमचा सर्वात आवडता अध्याय कोणता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या अध्यायाचे श्रवण केल्याने किंवा ते अध्याय वाचल्याने काय फळ मिळते आपल्याला ते सुद्धा मला सांगा. आणि तुम्हाला त्याबद्दल काय अनुभव आला आहे तो सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर माझा आवडता अध्याय तर 13वा आहे. तुमचा कोणता अध्याय आवडता आहे ते तुम्ही नक्की सांगा. तर मित्रांनो, हा अध्याय हे जे पारायण सुरू करणार आहोत याचा संकल्प कसा करायचा, तर सेवा सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपल्या घरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून संकल्प करा. हातात थोडे पाणी, अक्षता घ्या आणि म्हणा, स्वामी, मी माझ्या या इच्छेसाठी, उदाहरणार्थ तुमची जी काही इच्छा असेल, नोकरी, आरोग्य, मुलांचे शिक्षण असू शकते किंवा फक्त तुमची सेवा घडावी म्हणून तुम्ही स्वामी चरित्र वाचणार असाल, जी काही तुमची इच्छा आहे त्या इच्छेसाठी ही 21 पारायणांची सेवा मी करत आहे, ती तुम्ही पूर्ण करून घ्या. स्वामींच्या चरणी खडीसाखर किंवा नारळ अर्पण करा. तर असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. इतर पर्यायी सेवा म्हणजे नामस्मरण. आता काही जण नोकरी करतात किंवा काही कारणाने त्यांना ग्रंथ वाचता येत नाही, मग त्यांनी काय करायचं, तर तुम्ही 21 दिवस रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही लिखित नाम जप सुद्धा करू शकता. रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणा. नामस्मरण हे सगळ्यात सोपं आणि प्रभावी साधन आहे. चालता बोलता काम करताना सुद्धा स्वामींचे नाव तुमच्या ओठांवर राहू द्या. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. तुम्ही नामस्मरण चालता बोलता, कोणाशी बोलताना, स्वयंपाक करताना, घरातली कामं करताना तुम्ही स्वामी समर्थांचे जे नामचिंतन करत असाल ते सुद्धा एक सेवाच आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही केव्हाही तुमच्या मुखातून बाहेर पडला तरी ती एक सेवाच आहे. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही पारायण कराच, नसेल जमत, नसेल वेळ मिळत, तुम्ही नामस्मरण सुद्धा करू शकता. तर हे जे काही सेवा आपण करणार आहे 21 दिवसांची, या सेवेचे सुद्धा काही नियम आहेत. अतिशय सोपे आहेत, पण हे नक्की तुम्ही पाळावेत असं मला तरी वाटतं. तर आता नियमांबद्दल बोलूया. बरेच लोक नियमांना घाबरतात, पण स्वामींची सेवा करताना नियम मनापासून पाळले की अवघड वाटत नाही. त्यामुळे यामध्ये तुम्ही घाबरू नका. नियम अतिशय सोपे आहे. एकदा तुम्ही ते नियम पाळले किंवा एकदा तुम्ही एक वेळेस तरी तुम्ही हे 21 दिवसांचे पारायण करून बघा, तुम्हाला काहीही वाटणार नाही. तुम्ही दरवेळेस 6 महिन्यांनी म्हणा, 3 महिन्यांनी म्हणा, तुम्हाला पारायण करायची इच्छा ही होऊ शकते. त्यामुळे कोणते नियम आहेत ते आपल्याला पाळायचेच आहेत, तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे, जाणून घेऊया. तर मित्रांनो, शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करा. या 21 दिवस तुम्ही खरंच ब्रह्मचर्याचे पालन करा. कांदा लसूण वर्ज्य करण्याची सक्ती नाही, पण मांसाहार मात्र पूर्णपणे टाळा. घरात कोणाला खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही स्वतः मात्र या काळात मांसाहार करू नका. कोणाचेही मन दुखवू नका, खोटं बोलू नका. त्यानंतर काळे कपडे घालून सेवा करू नका. उपवास करण्याची गरज नाही. तब्येतीला त्रास देऊन केलेली सेवा स्वामींना आवडणार नाही. पोटभर जेवा आणि आनंदाने सेवा करा. असं काहीही नाही की तुम्ही 21 दिवस उपवास करा, एक टाईम उपवास करा, एक टाईम फलाहार घ्या, असं काहीही नाही. जे तुमच्याकडून शक्य होत असेल ते नियम तुम्ही पाळा आणि मनापासून ही जी सेवा आहे ती करा. असं नाही फक्त करायची आहे 21 दिवस म्हणून करायची, कधीही देवासमोर बसायचं, कधीही स्वामींसमोर बसायचं आणि वाचायचं, असं नाही. काहीतरी नियम ठेवा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला सुद्धा इझी जाईल आणि तुमची जी सेवा आहे ती सुद्धा खूप छानपणे पूर्ण होईल. तुम्हाला काय वाटतं, सेवा करताना कडक नियम असावेत की साधे सोपे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा. मी जे काही नियम सांगितले आहेत ते तुम्हाला खूप कठीण वाटत आहेत का, हे सुद्धा मला सांगा. तर मंडळी, ही होती स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करायच्या 21 दिवसीय सेवेची पूर्ण माहिती. ही सेवा तुम्ही एकदा करून बघाच,
तुमच्या आयुष्यातले कितीही मोठे संकट असू दे, स्वामी नक्कीच त्यातून मार्ग काढतील. जे नशिबात नाही ते सुद्धा देण्याची ताकद या सेवेत आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर स्वामी भक्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही सेवा घडेल. चला तर मग आपण सगळे मिळून या प्रकट दिनाला स्वामींच्या भक्तीत न्हाऊन निघूया. विसरू नका, स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.